नमस्कार मंडळी, आपली नाती या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल ज्यांच्या स्वभावातच एक राजासारखा डौल आणि जबरदस्त आत्मविश्वास असतो. हो, मी बोलते मेष राशीबद्दल. एप्रिल 2026 हा महिना मेष राशींच्या लोकांसाठी नेमका कसा असणार आहे? ग्रहांची स्थिती तुमच्या आरोग्यावर, करिअरवर आणि नात्यांवर काय परिणाम करणार आहे? व्हिडिओमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. 13 एप्रिलपर्यंतचा चाचणीचा काळ आणि 14 एप्रिलनंतरचा यशाचा काळ. हा महिना तुम्हाला जमिनीवरून आभाळापर्यंत कसं नेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचं पूर्ण महिन्याभराचं भविष्य. तर पहिलं, सुरुवातीचा काळ 1 ते 13 एप्रिल हा चाचणीचा काळ. एप्रिलचा पहिला पंधरवडा मेष राशींसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. या काळात ग्रहाची स्थिती तुम्हाला काही बाबतीत सावध राहण्याचा इशारा देत आहे. आरोग्य, या काळात रक्ताशी संबंधित समस्या म्हणजे BP किंवा शरीरातील उष्णतेचे त्रास जाणवू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वभाव आणि राग, तुमचा राग या काळात 7व्या आसमानावर असू शकतो. विनाकारण चिडचिड किंवा फ्रस्ट्रेशन जाणवेल. जवळच्या व्यक्तीशी वाद टाळा. सावधगिरी, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका. नवीन मालमत्ता खरेदी करू नका किंवा कोणासाठीही कोर्टात गॅरंटी जामीनदार म्हणून उभे राहू नका. दुसरं, उत्तरार्ध 14 ते 30 एप्रिल यशाचा काळ. 14 एप्रिलला सूर्य तुमच्या पहिल्या स्थानी गोचर करेल, ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे पालटेल. कामात यश, थांबलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही तुमची योजना नीट आखली असेल तर या काळात त्याचे चांगले फळ मिळेल. करिअर आणि प्रमोशन, नोकरीत असलेल्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा आहे. ज्याचे प्रमोशन अनेक दिवसांपासून रखडले होते त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. सोशल मीडिया आणि बिझनेस, जे लोक इन्फ्लुएन्सर आहेत किंवा सोशल मीडियाशी जोडलेले आहेत त्यांच्या फॉलोवर्स आणि व्ह्यूजमध्ये मोठी वाढ दिसून येईल. नंबर 3, आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक. उत्पन्नाचे स्रोत, 19 एप्रिलनंतर शुक्र तुमच्या धनस्थानी म्हणजे दुसऱ्या स्थानी प्रवेश करेल. यामुळे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील. खर्च, महिन्याच्या सुरुवातीला काही अनावश्यक खर्च किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतो, पण महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थिती मजबूत राहील. नाती आणि कुटुंब, वैवाहिक जीवन, जोडीदारासोबत छोटी मोठी भांडणे होऊ शकतात, पण गुरु ग्रहाच्या कृपेने ती लवकरच मिटतील. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एखादी छोटी सहल काढणे फायद्याचे ठरेल. सावधान, प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ थोडा कठीण आहे. जर नाते कमकुवत असेल तर या काळात ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या संपूर्ण माहिती व्हिडिओनुसार प्रभावी उपाय. एप्रिल महिन्यात खालील उपाय केल्यास नकारात्मकता दूर होईल. हनुमान चालीसा, दररोज 3 ते 5 किंवा 7 वेळा हनुमान चालीसाचे पठण करा. कापूर उपाय, रात्री झोपण्यापूर्वी भीमसेनी कापूर, 7 पिवळी मोहरी आणि 2 लवंगा अंगावरून उतरून जाळा. याचा धूर घरात पसरू द्या. हिरवी वेलची उपाय, दर बुधवारी 5 हिरव्या वेलच्या एका हिरव्या कापडात बांधून आपल्या कामाची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करा आणि 4थ्या बुधवारी या सर्व वेलच्या पाण्यात प्रवाहित करा. शिस्त, या महिन्यात लाल रंगाचे कपडे घालणे टाळा आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा. तसेच नियमित व्यायाम करून घाम गाळा, ज्यामुळे मंगळाची ऊर्जा सकारात्मक राहील. तर मंडळी, हा होता मेष राशीचा एप्रिल 2026चा सविस्तर लेखाजोखा. लक्षात ठेवा, 13 एप्रिलपर्यंत थोडा संयम पाळा आणि 14 एप्रिलनंतर आपल्या कष्टांना दुप्पट करा. यश नक्कीच तुमचं असेल. व्हिडिओमध्ये सांगितलेले सोपे उपाय जसे की हनुमान चालीसा पठण आणि कापूर लवंगाचा उपाय हे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यास नक्कीच मदत करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचे काही अनुभव किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपली नाती चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मेष राशींच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचा एप्रिल महिना सुखाचा आणि भरभराटीचा जावो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद आणि जय माता दी.